हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दीपास किचन. आज ना मी बनवणार आहे इडली आणि चटणी. खूप सोपी आहे आणि खूप मस्त लागती बघा. संडे म्हटल्यावर इडली, डोसा, सांबर हे गोष्ट असं काहीतरी असं नवीन बनवावं आणि खावं असं वाटतंच. कारण की बाकी दिवस तर आपलं डेलीचं असतं, जे भाजी पोळी जे नॉर्मल असतं ते. आणि ही जी रेसिपी आहे ना खूप सोपी आहे आणि मस्तपैकी 101% इडली ही फुगणार म्हणजे फुगणारच अशी मी तुम्हाला टिप्स दाखवली आहे. आणि टिप्स टू टिप्स सांगणार आहे, खूप साऱ्या पद्धती सांगणार आहे. आणि बघा किती स्पॉन्जी आणि किती एकदम जाळीदार अशी मस्त वाटती बघा इडली. तुम्ही नक्की ट्राय करा. म्हणजे संडेला तर ऑब्व्हियसली सगळेच इडली खातात असं वाटतं मला. कारण की आमच्या घरी तर संडे म्हटलं की काही ना काही इडली किंवा असं काहीतरी नवीन असतंच. तर बघा चटणी पण मस्त लागती याच्यासोबत. आणि सांबर आमच्या घरी कमी खातात, सांबर एवढं जास्त आवडत नाही, पण चटणी ही 100 म्हणजे नक्की बनते. तर इथे ना मी काय केलंय, जे तांदूळ आहे तर ते मी डीमार्ट मधून आणलेत. इडली राईस म्हणून भेटतात बघा, तर ते मी आणलेत. आणि इथे डाळ घेतलीये, जी उडदाची डाळ आहे, बिना छिलक्याची आहे. ही पण डीमार्ट मध्ये ऑफलाईन ऑनलाईन कुठेही भेटून जाती बघा, इझिली भेटती. तर इथे राईस ना तुम्ही राशनचेही घेऊ शकता, पण इथे ना मी काय केलंय की जे डीमार्ट मध्ये इडली राईस म्हणून असं भेटतं बघा, ते इथे यूज केलेले मी तांदूळ. तर जे तांदूळ आपण भिजू घालतो ना, तर नॉर्मली तांदूळ नाही फुगत, डाळच फुगते. तर इथे जे तांदूळ आहे ना ते सुद्धा फुगलेले आहे. आणि डाळ तर एवढी मस्त छान झाली, फुगलेली होतीच. तर इथे मी काय केलंय की जे तांदूळ आहे आणि जी डाळ आहे ती म्हणजे सकाळी 12-1 वाजता भिजू घातली होती. आणि दिवसभर भिजू दिलं ते दोघांना पण, डाळीला पण आणि तांदूळाला पण. मस्त स्वच्छ धुवून त्याला भिजू घातलं होतं. आणि रात्री त्याला मी मिक्सर मधून मस्त असं सॉफ्ट असं स्मूथ मस्त बारीक त्याला काढलं होतं. जास्त जाड नाही आणि म्हणजे बारीकच मी त्याला काढलं होतं. जाड तर ते इडलीला थोडं चांगलं नाही लागत आणि खायला पण थोडंसं म्हणजे असं दिसायला पण ते असं रफ रफ वाटतं. त्याच्यासाठी मी मस्त स्मूथ असं बॅटर बनवलंय याचं. आणि तुम्ही पण अशाच पद्धतीने करा. तर इथे मी काय केलंय, जे तांदूळ आहे ते 4 कप घेतले होते आणि जी डाळ आहे ते 2 कप. तर मी इथे वाटी पण तुम्हाला दाखवली आहे, तर मी इथे कपचा न यूज करता इथे वाटीचा यूज केलाय. तर इडली जी आहे ती मेजरमेंटनी ही व्यवस्थित होणार आणि परफेक्ट बनणार. तर तुम्ही जेव्हा इडली बनवसान तर नक्की जेव्हा बनवसान तेव्हा तांदूळ घ्यायचे 4 वाटी आणि 2 वाटी डाळ घ्यायची आहे. जर तुम्ही जास्त बनवायची असेल तर त्याच्या हाफच घ्यायची, म्हणजे 6 वाटी तुम्ही जर का तांदूळ घेतले तर 3 वाटी डाळ असं घ्यायचंय. म्हणजे नक्की तुमची इडली जी आहे ती फुगणार म्हणजे फुगणार. आणि मस्त मी रात्रीच्या टायमाला याला मस्त बॅटर बनवलं होतं बघा बारीक. मीठ पण तेव्हाच ऍड केलं होतं रात्रीच्या टायमालाच. पण जे उन्हाळ्यामध्ये आपण इडली बनवतो ना तर ती नक्की फुलते म्हणजे फुलतेच. आणि जेव्हा तुम्ही हिवाळ्यामध्ये बनवत असेल ना तर तिथे तुम्हाला सोडा यूज करावा लागतो, कारण की थंड वातावरण असतं आणि उन्हाळ्यामध्ये गरमीमध्ये ते इझिली फुलूनच जातं जे बॅटर बनवतो आपण ते. तर मी रात्रभर याला मस्त परत जेव्हा मिक्सर मधून काढल्याच्या नंतर पण रात्रभर याला मस्त भिजू दिलं होतं. आणि मस्त याला काय करायचं की चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय. ते पहिले तर मी स्पूननी केलं, नंतर जेव्हा मीठ मी मिक्स करते ना तर तेव्हा मी ते जे बॅटरला आहे ना तर हाताने मिक्स केलंय छानपैकी. तर बघा सकाळचा टाइम होता, इथे 7 वाजले होते, 7-7:30 झाले होते. संडे म्हटल्यावर थोड्याशा गोष्टी पूर्ण अशा लेटच चालतात, लवकर काहीही होत नाही, आरामशीर चालतं. जे बाकीचे दिवस स्कूलचा टाइम असतो तर लवकर उठावून सगळं काही तयारी करावी लागती, पण संडेचा दिवस म्हटल्यावर थोडंसं आरामशीर चालतं. तर इथे ना 7-7:30 वाजले होते आणि बॅटर बघा किती भारी फुगलंय, खूपच मस्त बघा.
खूप छान बनणार आहे इडली 101%. बघा खालून सुद्धा त्याला असं जाळीदार अशी फुलली आहे बघा ती बॅटर. तर बघा किती स्मूथ. तुम्हाला इथे जर का थोडंसं बॅटर असं कडक वाटत असेल म्हणजे घट्ट वाटत असेल तर इथे थोडंसं पाणी ऍड करून तुम्हाला जसं बनवायचं आहे तसं तुम्ही बनवू शकता. तर इथे ना मी थोडंसं पाणी याच्यामध्ये ऍड करणार आहे. तर इडली बनवताय तर जास्त पाणी ऍड नका करू, नाहीतर मग पातळ होण्याची भीती वाटते. तर थोडंसंच पाणी ऍड करायचंय. जेव्हा तुम्ही डोसा वगैरे बनवसाल तर तेव्हा तुम्ही नॉर्मली म्हणजे थोडंसं पातळ करू शकता याला आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि हे बघा इथे मी काय करणार आहे, इडलीची तयारी. माझ्याकडे छोटंसंच भांड आहे, 4 याचं आहे ते. तर थोडेसेच बनतात, तर मी इथे 2-3 भांडे मला बनवावे लागतात. तर मी याला खाली मस्त असं तेल पाण्याचं असं लावून घेणार आहे ब्रशनी चांगल्या प्रकारे सगळ्यांना. आणि थोडं थोडं याच्यामध्ये ऍड करून त्याला चांगलं मस्त वाफेवर होऊ देणार आहे. खूप मस्त बनती इडली. अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तांदूळ कुठलेही यूज केले तर काहीही प्रॉब्लेम नाही, फक्त जास्त जुने नसावेत जेणेकरून ते फुलायला आहे ना. म्हणजे कसं आहे, राशनचे जे तांदूळ आपण यूज करतो तर ते खूप जुने असतात. तर खूप जुने असले ते पण चांगले आहे, पण जास्त पण जुने नसावे, म्हणजे 4-5 महिन्याच्या अगोदरचे असे नसावे. तर रिसेंटली म्हणजे 1-2 महिना तर ते चांगलेच आहे. तर डाळ पण मी डीमार्ट मधून आणली होती आणि तांदूळ पण मी डीमार्ट मधून आणले होते. डीमार्ट मध्ये इझिली तांदूळ भेटून जातात आणि ऑफलाईन पण म्हणजे किराणा दुकानमध्ये पण इडली राईस म्हणून कुठेही भेटून जातात नॉर्मली. तर मी इथे डाळ पण आणि तांदूळ पण डीमार्ट मधून आणले. तर इथे मी चटणीची तयारी करतीये. तर मी ना लसण सोलून घेतीये. मला तसा लसण सोलायचा खूप कंटाळा येतो, कारण की त्याचे छिलके आहे ना लवकर निघतच नाही, खूप टाइम घेतात. तर इथे मी जसं जसं होतंय पटपट पटपट, कारण की संडे होता, सगळी प्रोसेस जी आहे ती खूप लेट होती आणि प्रत्येक गोष्ट ही आरामाने चाललेली असती. तर इथे मी काय करते, नारळ आणायचं विसरले होते मी. तर उशीर पण झाला होता, तर मी इथे खोबऱ्याचीच चटणी करतीये. माझ्याकडे जास्त कडक नाही, ओलसर खोबरं होतं, तर त्याचीच मी चटणी बनवणार आहे. तर इथे मस्त असं तुम्हाला जेवढी चटणी बनवायची आहे, जास्त बनवायची असेल तर तुम्ही खोबरं याला जास्त पण घेऊ शकता. आणि एक इथे मोठ्या साईजचं मी टोमॅटो घेतलंय आणि हे मस्त देसी टोमॅटो आहे, गोलवालं असतं ते, कारण की याच्यामध्ये ज्यूसचे जे प्रमाण आहे ते जास्त निघतं. आणि इथे मी शेंगदाणे घेतलेत थोडेसे, ते फ्राय करून घेतले तर अजूनच बेटर आहे. मी फ्रायच करून घेतलेत. आणि मिरची घेतली मी, हिरवी मिरची 5 घेतल्यात, 5 ते 6. तुम्ही टेस्टच्या अकॉर्डिंग तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला जास्त स्पायसी आवडत असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता. बघा इथे किती मस्त इडली फुगली आहे, खूप भारी. तर इथे काय करायचंय ना, आता झाकण लावून द्यायचंय आणि गॅस ऑफ करायचा आहे. नक्की ट्राय करून बघा घरी, मी परत बोललीये. तर इथे ना मी काय करते, आता जे चटणीचं बॅटर बनवतीये मी, तर ते मी आता मस्त मिक्सर मधून थोडंसं जाडसर, जास्त बारीक नाही, थोडंसं जाडसर मी काढून घेतीये. तर अशा पद्धतीने तुम्ही जर का अशा पद्धतीने पण चटणी करून बघू शकता तुम्ही, नक्की चांगली बनेल. आणि याच्यामध्ये खूप सारे जण आहे की असे की जे इडली बनवतात तर त्यांची इडली फुलत नाही, किंवा माझ्यासोबत पण असं 2-3 वेळेस घडलेलं आहे. कारण की काय झालं होतं ना, जे तांदूळ आहे, जे राईस आहे ते खूप माझ्याकडे खूप जुने होते. तर ती इडली माहिती नाही 2-3 वेळेस असं झालं की ती फुललीच नाही. तर म्हटलं यार काय मिस्टेक होतीये, कशामध्ये मिस्टेक होतीये. तर मग मी डीमार्ट मध्ये मला राईस दिसले, तर मग मी म्हटलं चला हे राईस घेऊन बघू, तर कसं होतं काय होतं बनवून बघू. तर त्या राईसने, जे तांदूळ आहे त्या तांदूळाने मस्त इडली फुगली. आणि तांदूळ पण मी पाण्यामध्ये टाकले होते ना तेव्हा पण ते मस्त फुलले होते. तर मला असं वाटतंय की माझ्याकडे बहुतेक 5-6 महिन्याच्या अगोदरचे जे तांदूळ होते ना त्याच्यामुळे बहुतेक ती इडली फुलत नव्हती. आणि थंडीचे दिवस होते तेव्हा मी इडली बनवत होते, तर आय थिंक त्याच्यामुळे पण इडली फुलत नसेल.
तर इथे मी चटणीची तयारी करतेय. त्याच्यात एक कढई घेतलीये, त्याच्यामध्ये जिरा, मोहरी आणि उडदाची डाळ असते ना बिना छिलक्यावाली, तुमच्याकडे नसेल तर तुम्ही छिलक्यावालीही टाकू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही, पण टेस्ट खूप भारी लागतं. आणि थोडासा कढीपत्ता आणि याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय. आणि जी पेस्ट बनवली आहे ना मी, म्हणजे चटणीची जी आता शेंगदाणे खोबरा ते जे, तर त्याची मी चटणी जे बॅटर आहे ते मी कढईमध्ये टाकलंय आणि चांगलं मस्त असं मिक्स करून घ्यायचंय. बघा चटणीमध्ये ना हळद टाकली तर थोडंसं येल्लो टाईप, पण मी इथे हळद नाही यूज केली आहे. तशीच चटणी छान लागते मला. तर आवडते तशी, बिना हळदीची चटणी मला आवडते, कारण की त्याच्यामध्ये ना टोमॅटोचा जो कलर असतो ना, तर तो टाकलाय, म्हणजे तो दिसतो त्याच्यामध्ये, त्याच्यासाठी मी हळद नाही टाकत. आणि इथे मी मीठ ऍड केलंय, टेस्ट अकॉर्डिंग मीठ आहे, तुम्हाला जसं आवडेल तसं. आणि इथे चटणी ना तुम्हाला जर का घट्ट ठेवायची असेल तर तुम्ही पाणी नका ऍड करू. मला थोडीशी पातळ पाहिजे, कारण की मी इडली बनवली आहे, तर आमच्या घरी इडली असली की थोडीशी चटणी जी आहे ती पातळ पाहिजे. आणि जी डोशासोबत चटणी असते तर ती थोडीशी घट्ट पाहिजे. तर बघा चटणी पण आपली मस्त पतलीशी छान, कलर बघा. मी याच्यामध्ये हळद बिलकुलही ऍड केलेली नाहीये, कारण की मला हळद आवडत नाही. म्हणजे खायला असं नाही, पण चटणीमध्ये टाकायला असं हळद आवडत नाही. आणि इडली पण आपली मस्त झालीये, फुललीये, एकदम परफेक्ट बनलीये. तर माझा मुलगा पण खूप गडबड करत होता, कारण की तो उठला होता. तर त्याला सकाळी उठल्या उठल्या काहीतरी पाहिजे खायला, आणि थोडं लेट झालं होतं. तर फटफट गरम असतानाच मी इडली काढलीये आणि तुम्हाला दाखवतीये. सॉरी. तर अशा प्रकारे ना मस्त इडली बनती, संडे स्पेशल, दुसरं काही नाही. आणि संडे म्हटल्यावर इडली. आमच्या घरी कोणाला सांबार आवडतो, कोणाला चटणी आवडती, असं वेगळ्या वेगळ्या, पण कसंही बनवायला. आणि मुलगी पण आहे मला एक छोटी, तर एवढं सारं नाही बनवणं होत. मुलाला सांबार आवडतो, हस्बंडला चटणी आवडते. तर आज तर मी चटणीच बनवली आहे, पण एका संडेला सांबार बनवावा लागतो आणि एका संडेला चटणी बनवावी लागते, म्हणजे दोघांचं पण बरोबर होऊन जातं. तर बघा किती स्पॉन्जी मस्त जाळीदार इडली बनलीये. तर चटणी पण आपली इथे तयार झालीये, मस्तपैकी उकळतीये. चला, स्वस्त रहा, मस्त रहा, चांगलं जेवण करा आणि थँक यू, बाय बाय.